नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 12. आंदोलकांना जानोळीकर इनामदारांना पत्री मारणे जमले नाही, पण एक दिवस कुठून कसा मोठा जमाव जानोळीत जमला आणि मोर्चा निघाला. योगायोगाने इन्स्पेक्टर काझी खास बंदोबस्तासाठी जानोळीला बदलून आले होते आणि सकाळी सरकारांना भेटले तेव्हा त्यांनी विचारलं होतं, सरकार इनामदार साहेब, मोर्चा निघाला आणि धर्मगडावर आणि तुमच्या सरकारवाड्यावर तिरंगा झेंडा लावायला मोर्चेवाले आले तर बेलाशे गोळीबार करून राजद्रोह्यांचे मुर्दे पाडा. हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तसाच आमच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पोलीस फोर्स कमी पडला तर आम्ही स्वतः शस्त्र हाती घेऊ आणि गोळ्या घालू. राजे त्वेषाने बोलते झाले. आपल्या राजनिष्ठेबद्दल माझ्या मनात शक नाही इनामदार साहेब, पण समजा मोर्चाचे लीडर प्रतापराजे असले तर. या प्रश्नानं राजे हादरलेच. या शक्यतेचा विचारच त्यांच्या मनात आला नव्हता. प्रतापराजे मोर्चाचं नेतृत्व करतील? धर्मगडावर आपल्या वाड्यावर तिरंगा निशाण लावायला येतील? माझी राजनिष्ठा माहीत असताना सुद्धा आपल्या वडिलांच्या विरुद्ध मोर्चा काढणाऱ्या शत्रूंशी ते हात मिळवणी करतील? इंग्रजांच्या विरुद्ध लढताहेत प्रतापराजे. या बाबतीत आमचं ऐकलं नाही त्यांनी, पण आम्हाला कसपटा समान मानून आमचा अपमान करणाऱ्या चळवळ्यांना परत आमची मानखंडना करण्यात ते साथ देतील? कसं शक्य आहे? आमचे त्यांचे मार्ग वेगळे आहेत, पण आमच्या वाटेला ते नक्कीच येणार नाहीत. आमच्या विरोधात असं राहून आम्हाला मान खाली घालायला लावणार नाहीत. ते आमच्या जीवावर उठणार नाहीत. आपण खामोश का सरकार इनामदार साहेब? आय हॅव नो डाऊट इनामदार साहेब, आपण खरे राजनिष्ठ आहात. आय डोंट से प्रतापराजे विल लीड द मोर्चा, बट सपोज दॅट हॅपन. इन्स्पेक्टर काझी, इट मेक्स नो डिफरन्स. सरकारचा शत्रू तो आमचा शत्रू. इनामदार जानोळीकर बोलून गेले. ओके ओके, आय एम शुअर आपण सरकारचे मित्र आहात. आणि काझी हसत हसत निघून गेला होता. सकाळपासूनच जानोळीतलं वातावरण तंग होतं. पोलीस बंदोबस्त कडक होता. नाना अफवा उठत होत्या. 2000 शस्त्रधारी कार्यकर्ते धर्मगडाजवळच्या भवानी डोंगरात रात्री जमले होते, अशीही एक अफवा होती. जानोळीत एकही सभा घेऊन न दिल्यानं मोर्चांसाठी आवश्यक वातावरण तयार झालं नसून त्यात कुणीच भाग घेणार नाही आणि मोर्चा बारगळणार नाही असंही काही जण बोलत होते. आणि दुपार उलटून गेली तरी मोर्चा निघाला नाही तेव्हा तो रद्द झाला असावा असाच समज झाला. बंदोबस्तात शिथिलता आली आणि अचानक 4च्या दरम्यान प्रचंड जमावाची मुसंडी मामलेदार कचेरीवर आली. बाहेरगावहून असंख्य आंदोलक भराभर जानोळीच्या वेशीवर जमले. सभा झाल्या नसल्या तरी गुप्त रीतीने घरोघरी प्रचार करून जानोळीतील लोकांना चळवळ्यांनी तापवलं होतं. विशेषतः तरुण वर्गाची क्रांतिकारकांना साथ मिळाली होती. हा हा म्हणेपर्यंत शेतकरी, कामगार, तरुण पोरं हजारोंनी गोळा झाले आणि गावातून मिरवणुकीनं घोषणा देत मोर्चा मामलेदार कचेरीकडे निघाला. पोलिसांची धावपळ उडाली. मोर्चेवाल्यात अमाप उत्साह होता. मामलेदार कचेरीवर मोर्चा नेऊन तिथं झेंडा लावून ती कचेरी ताब्यात घ्यायचा त्यांचा मनसुबा होता. जनतेनं सत्ता काबीज केली आहे याची प्रचिती सरकारला आणून देणं हा उद्देश या प्रतिकात्मक कार्यक्रमाचा होता. कराड, पाटण, तासगाव, इस्लामपूर आदी गावातून असे मोर्चे नुकतेच निघाले होते. वडूजला, इस्लामपूरला लाठी हल्ले, गोळीबार होऊन काही कार्यकर्ते हुतात्मे झाले होते. गावोगावी मामलेदार कचेरीप्रमाणेच पाटलांच्या चावडीवरही झेंडा फडकवण्याची लाट उसळली होती. ती लाट आज अजस्र रूप घेऊन जानोळीत शिरली होती. चले जाओ, महात्मा गांधी की जय अशा घोषणांनी जानोळी दुमदुमून गेली. मामलेदार कचेरी सरकार वाड्यापासून 1.5-2 फरलांगावर होती. कचेरीवर झेंडा फडकवून लोक सरकारवाड्यावर निशाण लावण्यासाठी वळणार होते. मोर्चा कचेरीसमोर येताच इन्स्पेक्टर काझीनं त्यांना विशिष्ट अंतरावर थांबवण्याचा इशारा दिला. मोर्चातल्या पुढाऱ्यांनी आम्ही केवळ झेंडावंदन करून परत जावं असं सांगितलं आणि पुढारी काही पावलं पुढे गेले. मोर्चातले लोकही पुढं आले.
मोर्चा पुढे सरकत आहे असं दिसताच मामलेदारानं प्रथम लाठी हल्ल्याची आणि लगेच गोळीबाराची आज्ञा केली. त्या प्रचंड जनसमुदायावर पोलीस तुटून पडले. जमावही खवळला. दगडफेक चालू केली. हाणामारीचा गदारोळ उठला. शेकडो लोक जखमी झाले. जमाव फुटून पांगला. पळापळ धरपकड सुरू झाली. त्या धुमचक्रीतही मामलेदार कचेरीवर झेंडा लावण्याचा एकानं प्रयत्न केला. त्याला गोळ्या घालण्यात आल्या. एक गट सरकार वाड्याकडे धावला, पण पोलीस तिथे आधीच पोचले होते. शिवाय वाड्यातले पहारेकरी होते. त्यांनी मोर्चेवाल्यांना दरवाजापर्यंत येऊ दिलं नाही. वाड्याचा प्रचंड दरवाजा बंद करून ठेवला होता. संत्रस्त राणोजीराजे वाड्याच्या दिवाणखान्यात एरजाऱ्या घालीत होते. एका शिपायानं येऊन मोर्चा उधळल्याचं आणि लाठीमार चालल्याचं सांगितलं. गोळीबाराचा आवाज त्यांच्या कानावर येऊ लागला. तसं परिस्थितीची पाहणी तरी करावी म्हणून ते दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत गेले. तिथून पश्चिमेच्या बाजूचा जानोळीचा परिसर दृष्टीपथात येत होता. गावात रस्त्यावर लोकांची आणि पोलिसांची धावपळ चालली होती. त्यांचा पाठशिवणीचा खेळ अगदी रंगात आला होता. लाट्या घेतलेले पोलीस लोकांचा पाठलाग करून बदडून काढत होते. मधूनच मामलेदार कचेरीच्या बाजूने गोळीबाराचा आवाज उठत होता. सर्वत्र रणधुमाळी माजली होती. धर्मगडावरही तिरंगा निशाण फडकवण्याचा मोर्चेवाल्यांचा इरादा राणोजीराजेंच्या कानावर आला होता. त्यांनी धर्मगडाकडे नजर टाकली. सूर्यास्ताची वेळ झाली होती आणि झगमगत्या चकचकीत सूर्यबिंबात केशरी झाक दिसू लागली होती. त्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावरून एक पोलीस व्हॅन वेगानं धुळा उडवीत जात असली राणोजीराजेंच्या दृष्टीस पडली. म्हणजे मोर्चेवाल्यांचा एखादा गट धर्मगडावरही गेला असणार आणि पोलिसांना त्याची बातमी आता लागली असणार. गडावरही पोलीस बंदोबस्त होताच. ही जादा कुमक जात असावी. आबासाहेबांनी नोकराकडून दुर्बीण मागून घेतली आणि ती गडावर रोखून तिथल्या हालचाली पाहण्याचा ते प्रयत्न करू लागले. पण तटाआड काय चालले आहे ते दिसणं शक्य नव्हतं. गडावर उगवतीकडच्या बुरुजावरच्या ध्वजस्तंभावर अजूनही ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकताना दिसत होता. काही क्षणातच सूर्यबिंब लाल भडक होऊन गडाच्या माथ्यावर टेकले. पश्चिम क्षितिजावर फिकट गुलाबी नारंगी रंगाच्या पुसटच्या छटा दिसू लागल्या. राणोजीराजे गडावर दुर्बीण रोखून उभे असतानाच फौजदार शहाणे धापा टाकत पाठीमागून आले. सरकार सरकार लवकर चला. आबासाहेबांनी दुर्बीण डोळ्यावरून काढून वळून बघितलं. सरकार, गडावर गोळीबार झाला आहे आणि मला बातमी लागली की ठार झालेल्या दोघात आपले धाकटे सरकार प्रतापराजे. शहाणे फौजदारांचा गळा दाटून आल्यानं ते पुढे बोलू शकले नाहीत. त्यांनी रुमालानं आपलं आसव पुसली. आबासाहेब क्षणभर दिग्मुख होऊन फौजदारांच्याकडे बघत राहिले. जानोळीकर इनामदारांच्या पायी निष्ठा ठेवून असले ते जानोळीचे शहाणे आपली ड्युटी सोडून ही बातमी सांगायला आले होते. पण भावना अतिशयामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. इन्स्पेक्टर काळजीने आपल्या धाकट्या सरकारावर रिव्हॉल्वर चालवलं. 500 लोकांचा जमाव घेऊन ते गडावर गेले होते आणि तिरंगा फडकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. धाकल्या सरकारांच्या छातीत 5 गोळ्या शिरल्या. ते खाली पडले तरी त्यांनी निशाण हातात घट्ट धरून ठेवलं होतं. शहाणेंनी मोठ्या प्रयासानं ती हकीकत सांगितली. आबासाहेब एक शब्दही न बोलता त्यांच्याकडे पाहत उभे होते. मी जीप घेऊन आलोय सरकार, आपण धर्मगडावर जाऊ. आबासाहेबांनी नजर वळवून समोर धर्मगडाकडे पाहिलं. क्षणभर गडाच्या माथ्यावर टेकला तांबडा सूर्यगोल दिसल्यासारखा भास झाला. नजर ताणून बघितलं तर दिवस केव्हाच बुडाला होता आणि पश्चिम आकाशाच्या कडावर रक्ताची शिंपण झाल्याचं दिसत होतं. आबासाहेबांचे डोळे भरून आले. दृष्टीपुढे आसमानचा पडदा उभा राहिला आणि घडी दिसेनाशी झाली. आता सूर्यास्त झाला होता आणि दिशा अंधारून येत होत्या. काळोखाला भरती येत होती. एका जस्त्र काळोखी लाट आबासाहेबांच्या जाणीवा बुडवत चालून आली आणि आबासाहेब त्यांच्या तडाख्याने उन्मळून पडले. धर्मगडावर प्रतापराजेंना हौतात्म्य लाभलं आणि राणोजीराजे दुःखातिशयानं वेडे झाले. त्यांच्या शोकाला पारावार राहिला नाही. त्यांचे सगळे दोष, सगळे अपराध दृष्टीआड करून आबासाहेबांनी आपल्या एकुलत्या एका पुत्रावर पराकोटीचं प्रेम केलं होतं. विनाशाप्रत नेणाऱ्या वाटेवर हट्टाने पुढे जाणाऱ्या पोराला मागे परतवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण त्या प्रयत्नात ते अपयशी ठरले होते आणि आंदोलनात प्रतापराजेंची आहुती पडली होती. त्यांनी पत्करलेला मार्ग आबासाहेबांच्या दृष्टीनं चुकीचा होता, विनाशाचा होता.
पण ध्येयपूर्तीसाठी प्राणपणाला लावून लढण्याची जिद्द जानोळीकर जाधव घराण्याच्या रक्तानेच त्यांना वारसा म्हणून दिली होती आणि याचा आबासाहेबांना अभिमानच वाटत होता. त्यांना दुःख याचं वाटत होतं की पोटचा पोरगा बळी जात असताना आपण हातावर हात बांधून स्वस्थ बसलो. इतकंच नव्हे तर त्या क्रूर कर्मा काझीला गोळीबार करायला प्रोत्साहन दिलं आणि त्या इंग्रजी सत्तेचा पट्टा गळ्यात मिरवणाऱ्या कुत्र्यानं आपल्याच एकुलत्या एका पोराच्या छातीचा किरण साधून गोळ्या घातल्या. त्या नराधमानं आपल्याला विचारलं, समजा मोर्चाचे लीडर प्रतापराजे असले तर, आणि आपण उत्तर दिलं होतं, सरकारचा शत्रू तो आपला शत्रू. त्या मोर्चात प्रतापराजे असणार हे त्या हरामखोराला नक्की ठाऊक होतं. त्याच्या कैदीतून पळून जाऊन त्याची नाचक्की करणाऱ्या प्रतापराजेंना नेमका रिव्हॉल्वरनं टिपून त्यानं सूड उगवला होता. आणि आपण मोर्चात प्रतापराजे असले तर त्यांचं संरक्षण कसं करायचं याचा विचारच केला नाही. निष्काळजीपणा तर दाखवलाच, शिवाय पुत्र हत्येच्या पापाचे धनी झालो. त्यांना शत्रू मानलं, त्यांना बेधडक गोळ्या घाला म्हणून स्पष्ट सांगितलं. अप्रत्यक्षरित्या आपणच प्रतापराजेंच्या मृत्यूस कारणीभूत झालो. आपण प्रतापराजेंची हत्या केली. आपल्या लाडक्या लेकाला अंतरलो म्हणून दुःख करण्याचा हक्कच नाही आपल्याला. या पापाचं परिमार्जन कसल्याही प्रायश्चित्तानं नाही होणार. अपराधित्वाच्या भावनेची मनाला अशी टोचणी लागली होती. आबासाहेबांना आपल्या मुलाचा क्षणभरही विसर पडत नव्हता. त्याची मूर्ती दृष्टीपुढून हलत नव्हती. त्याच्या बोलण्याचा आवाज ऐकू आल्याचा भास होत होता. तो जन्मल्यापासूनच्या अनेक आठवणी मनात गर्दी करीत होत्या. आबासाहेबांना वर्तमानाचं भानच राहिलं नव्हतं. ते भूतकाळ आठवून आठवून पूर्वायुष्यच परत परत जगत होते. कारण त्या भूतकाळात प्रतापराजे जिवंत होते. प्रथम पुत्र जन्मला तेव्हाचा आनंद सोहळा, वाड्यापुढे झालेल्या बंदुकीच्या फैरी, हत्तीवरून सगळ्या इनाम गावात साखर वाटणं, गाव जेवण, थाटाचं बारसं, टॅ टॅ रडणं, खुदू खुदू हसणं, रांगणं, खुळखुळा वाजवत खेळणं, सावकाश पावलं टाकीत चाल चाल करणं, बोबडं बोलणं, बापाच्या अंगा खांद्यावर खेळणं, लुटूपुटूची लढाई खेळणं, श्री गणेशा गिरवणं, शाळेला जाणं, अगदी शेवटच्या भेटीत दिंडी दरवाजातून बाहेर पडताना अखेरचं वळून पाहणं आणि अंधारात विलीन होणं. इथवर पोरांचं बापाच्या डोळ्यांपुढचं जगणं आबासाहेब पुन्हा पुन्हा मनश्चक्षूंपुढे आणून न्याहाळत बसून होते. दिवस बुडण्याची वेळ झाली की ते भयंकर अस्वस्थ होत. एकटेच पश्चिम बाजूच्या गॅलरीत जात आणि धर्मगडावर मावळणाऱ्या सूर्याकडे टक लावून बसत. त्यांची तहानभूक हरपली होती. देहधर्माचे भानसुद्धा राहिले नव्हते. शोकावेगानं राणोजीराजे वेडे पिसे झाले होते. पुत्र निधनाच्या दुःखातून राणोजीराजे सावरले ते नातवाच्या जन्माने. पद्मिनी राजेंना मुलगा झाल्याचं वृत्त आलं आणि आबासाहेबांनी शोक आवरला. आता शंभूराजेच त्यांच्या जगण्याचा आधार होते. बाळराजे घरात रांगू लागले, खेळू बागडू लागले, अवतीभवती वावरू लागले. दिसामासाने वाढू लागले तसं हळूहळू प्रतापराजेंच्या अकाली निधनाचं आबासाहेबांचं दुःख कमी होऊ लागलं. परंतु त्यांच्या मृत्यूला आपण अप्रत्यक्षरित्या का होईना कारणीभूत झालो ही टोचणी मात्र मनाला कायमची लागून राहिली. सुनेचं पांढरं कपाळ त्याची आठवण देत राहिलं. पद्मिनी राजेवर ऐन तारुण्यात वैधव्याची कुऱ्हाड कोसळली होती. त्यांना धीर देणं आवश्यक होतं. त्यांचं सांत्वन करणं गरजेचं होतं. विवाह सौख्याचा अनुभव घेण्याआधीच त्या विधवा झाल्या होत्या. उभा आयुष्य वैराण वाळवंटातील वाटचाल वाटू नये यासाठी त्यांनी शंभूराजेंकडे बघून जगावं. त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या बांधणीसाठी झटावं, म्हणजे पतिवियोगाचं दुःख त्यांना सह्य वाटेल, असे धीराचे बोल आबासाहेब सुनेला ऐकवत. पद्मिनी राजे आणि आबासाहेब या दोघांचंही लक्ष केंद्र आणि आशास्थान, आयुष्याचा आधार आणि जगण्याचं कारण केवळ शंभूराजे होते. आबासाहेबांनी पद्मिनी राजेंना परत केव्हाही त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल विचारलं नाही. प्रतापराजेंनी त्यांना घातलेल्या शपथेनं त्यांच्या भूतकाळाचं दालन कायमचंच बंद करून टाकलं होतं. आबासाहेबांना आता सुनेच्या भूतकाळात नव्हे तर नातवाच्या भविष्यात रस होता. सूनबाईचं शालीन, संयमी, मर्यादशील वर्तन त्यांच्या कुलीनत्वाची साथ देत होतं. शिवाय त्या बुद्धिमान, व्यवहार चतुर आणि कर्तबगारही होत्या.
आता गृहसूत्रे पूर्णपणे त्यांच्या हाती होती आणि मोठ्या कुशलतेनं जबाबदारीनं त्या सगळ्या कारभार चालवतील याविषयी आबासाहेबांना शंका नव्हती. ते आपल्या सुनेच्या सल्ल्यानं वागू लागले. धर्मगडावर तिरंगा ध्वज फडकवण्याच्या प्रयत्नात प्राणाहुती दिल्या प्रतापराजेंची स्मृती चिरंतन करण्यासाठी राणोजीराजेंनी हुतात्मा स्मारक बांधलं. त्याचबरोबर त्या मोर्चात गोळीबाराला बळी पडलेल्या इतर हुतात्म्यांचं स्मारकसुद्धा पद्मिनीराजेंच्या सल्ल्यावरूनच उभारलं. त्यामुळे आबासाहेबांचा आधीचा इंग्रज धार्जिणेपणा लोक विसरून गेले. भारताला स्वातंत्र्य मिळणार असा रागरंग दिसू लागला. तसं आबासाहेबांनी सुनेच्या सांगण्यावरूनच स्वातंत्र्य चळवळीतील लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यदिनी त्यांनी खादी परिधान करण्याचं व्रत घेतलं. त्यामागची प्रेरणा ही पद्मिनीराजेंचीच होती. पद्मिनीराजेंनी स्वतः स्वातंत्र्य आंदोलनात चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून परकीय सत्तेशी लढा दिला होता. प्रतापराजे भूमिगत असताना बरेच दिवस त्यांच्याबरोबरीनं त्यांनी हालापेष्टा सोसल्या होत्या. याची स्वातंत्र्य सैनिकांना कल्पना होती. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकात आदराची भावना होती. शिवाय पतीच्या हुतात्म्याची पुण्याई पाठीशी होती. संस्थानं भारतात विलीन झाल्यावरही जनमानसात पद्मिनीराजेंचं आदरस्थान आढळ राहिलं ते यामुळेच. लोकशाहीत लोकमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी पद्मिनीराजेंना या गोष्टी फार उपयुक्त ठरल्या. त्यांनी आपला राजकारणाशी संपर्क वाढवला. त्याचबरोबर जानोळी परिसरात लोकहिताच्या सुधारणा करण्यात लक्ष घातलं. हुतात्मा प्रतापराजे जानोळीकर लोकशिक्षण संस्थेची स्थापना केली. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालय उभी करून शिक्षण क्षेत्रात ज्ञान प्रसाराची भरीव कामगिरी केली. लिफ्ट इरिगेशन योजना कार्यान्वित करून तालुक्यातल्या जमिनी पाण्याखाली आणल्या आणि हरितक्रांती घडवून आणली. अनेक सहकारी सोसायट्या स्थापन केल्या. त्यामार्फत जमीन सुधारणेसाठी, जनावरं खरेदी करण्यासाठी, अन्य महत्त्वाच्या बाबींसाठी कर्ज वाटपाची सोय केली. या भागातील लोकांच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नात आस्थेनं लक्ष घालून ते प्रश्न सोडवण्याच्या जातीनं प्रयत्न केला. एका बाजूला लोकसेवा करून जनमानसात मानाचं स्थान निर्माण केलं आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस संघटनेचं कार्य करून राज्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवून सत्तारूढ पक्षात आपलं वजन वाढवलं. राणोजीराजे आता आपल्या सुनबाईंचं वेगळंच रूप पाहत होते. पद्मिनीराजे एवढ्या महत्त्वाकांक्षी असतील आणि त्यांच्या ध्येयाचा पल्ला आणि कार्याचा आवाका इतका उच्च विशाल असेल असं वाटलं नव्हतं. त्यांची दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा आणि चातुर्य आबासाहेबांच्या लक्षात आलं. ते पद्मिनीराजेंनी प्रथम जनतेत आणि पक्ष संघटनेत आपलं स्थान निर्माण करून त्या असेंब्लीच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या. तेव्हा पद्मिनीराजेंच्या कर्तबगारीचा झपाटा असा स्तिमित करणारा होता. काळाची पावलं ओळखून वारसा हक्कानं मिळणारी सत्ता संपुष्टात येताच लोकमतावर आधारित सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक ती पावलं टाकायला पद्मिनीराजेंनी फार लवकर सुरू केलं होतं. पत्नीची पुण्याई, सासऱ्याच्या पैशाचं पाठबळ आणि आपली कर्तबगारी यांच्या जोरावर ते आता आमदारकीच्या खुर्चीवर विराजमान होण्याचं स्वप्न पाहत होत्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.